महाड रायगडचे नवनियुक्त पालकमंत्री तथा मंत्री भरत गोगावले आज आपल्या महाड मतदारसंघात दाखल झाले। पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच महाडमध्ये आगमन होताच कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जंगी स्वागत केले। गोगावले यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते। यावेळी परिसरात मोठा जल्लोष पाहायला मिळाला। यावेळी बोलताना भरत गोगावले म्हणाले, 4 वेळा आमदार झालो, त्यानंतर मंत्री झालो आणि आता पालकमंत्री झालो। हे पालकमंत्रीपद रायगडच्या जनतेने माझ्यासाठी ठेवले होते। हे पद रायगडच्या जनतेच्या चरणी अर्पण करतो। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा शिवसैनिक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खंदा समर्थक म्हणून रायगडच्या विकासासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। पालकमंत्री म्हणून रायगडच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असून जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले। मी आमदार होऊ शकलो आणि 4 वेळा आमदार झाल्यानंतर मंत्री झालो आणि तुमच्या सगळ्यांची जी इच्छा होती की आपला माणूस पालकमंत्री व्हावा आणि पालकमंत्री पण झालो। कुछ देर की खामोशी थी, खामोशी थी, आज शोर आएगा, किसी का वक्त था, हमारा दौर हे जे आज पालकमंत्री पण मिळालेला आहे। ज्या जिल्ह्याच्या जनतेने जे पाण्यात म्हणून ठेवले होते भरतशेठसाठी, हे पालकमंत्री पद रायगड जिल्ह्याच्या जनतेच्या चरणी अर्पण करतो। हा माझा शब्द आहे तुम्हाला। म्हणजे तुम्ही मला निवडून दिला नसतं तर भरतशेठ आमदार झाला नसता आणि भरतशेठ आमदार झाला नसता तर भरतशेठ मंत्री झाला नसता आणि भरतशेठ मंत्री झाला नसता तर आज पालकमंत्री झालो नसतो। म्हणून या बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले एक शिवसैनिक, शिवाजी महाराजांचा मावळा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा खंदार समर्थक म्हणून आम्ही काम करतोय। आपल्या सर्वांना गेले 1.5-2 वर्ष या ठिकाणी आलेला आणि बऱ्याचशा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री सर्वांच्या आशीर्वादाने आदरणीय एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी झालेले आहे आणि महाडला जवळपास 97 नंतर आज पहिल्यांदा महाडला पालकमंत्री पद बराचसा संघर्ष आपल्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी करावा लागला, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आणि तो संघर्ष कुठेही फुकट गेला नाही। तो संघर्ष माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत परत जिंकून दाखवला आणि भरतशेठना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पालकमंत्री माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती की आपण सर्वजण दुपारी 3-3:30 वाजल्यापासून इथं भरतशेठ या ठिकाणी पाठिंबा होता, त्याबद्दल आपली सर्वांची मनापासून निवेदन व्यक्त करतो। परंतु भरतशेठवरती प्रेम करणारे माझे कार्यकर्ते इथं थांबलेले आहेत, ते खरं निष्ठावंत इथं आहेत। बरीचशी लोक परत बरीचशा लोकांचा फोन पण आला, कदाचित गर्दी होईल आणि म्हणून थोडासा यायला आम्हाला उशीर झाला, त्यामुळे मी आपली सर्वांची मनापासून या ठिकाणी निवेदन व्यक्त करतो। काल ज्या वेळेला पालकमंत्री पद परवाच्या दिवशी डिक्लेअर झालं, त्यावेळेला पनवेलला बळसपासून त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्यांनी सांगता शिवनेरी निवास संबोधन या ठिकाणी होणार आहे आणि सांगता होत असताना ज्या कृपा आशीर्वादाने आज भरतशेठ या ठिकाणी पालकमंत्री झाले, त्याबद्दल त्यामध्ये या महाडकरांचा, या महाडवासियांचा 80% वाटा या योगदानामध्ये आहे। जर का भरतशेठला आपण आमदार केलं नसतं आणि भरतशेठच्या रूपाने या महाडमध्ये नगरपालिका आणली नसती आणि भरतशेठच्या रूपाने जर का